सर, नमस्कार सर्वांना. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार आणि मान्यवर जे आहेत, रंजना मॅडम आहेत, हळदणकर मॅडम, कुबल मॅडम आहेत आणि मुकेश सर, सगळ्यांना नमस्कार. सर आज षडवर्ग हा विषय घेणार आहे. सर नेहमीच छान छान विषय घेऊन येतात. आता टॅरोटचं पण आणणार आहे, कार्डाचं. तर सर तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी क्लासला. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर बोला. वेटिंगला असू देत की बंद असू दे की चालू करायचं? युट्यूब काय नाही वेटिंग बंद आहे ना? नाही, चालू राहू दे आता, राहू दे हरकत ना? नाही. हो हा, सर. नमस्कार. चव्हाण मॅडमचं पहिल्यांदा स्वागत करतो. तर त्यांनी आता आपल्या याचं स्वागत केलेलं आहे. तर सर्व मंडळींचं, सगळ्या सभासदांचं स्वागत करतो. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व आदरणीय माननीय जे काय आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला षडवर्ग आणि षोडश वर्गाचा बाबतीमध्ये 2 कुंडल्या आज घ्यायच्या आहेत. कारण आपण त्रिशांश कुंडलीला 2 लेक्चर्स घेतली होती, तर त्यामध्ये सगळ्यांना कळलं असेल असं मला वाटतं. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आज आपल्याला कुंडली जी घ्यायची आहे, तर त्या ह्याच्यामध्ये खरोखर कुंडलीमध्ये काय काय गोष्टी पाहाव्या. तर पहिल्यांदा आपण खवेदांश कुंडली घेणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी कुंडली घेणार आहोत. तर ख म्हणजे आकाश, ज्याला ब्रह्मांड म्हटलेलं आहे त्याला ख म्हटलेलं आहे. खवेदांश म्हणजे त्या कुंडलीतील जी स्थिती आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायची असते. त्याच्यामध्ये आपल्याला जरा कृपया माईक बंद करावा स्वतःचा. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन बऱ्याच कुंडल्यांचा विषय करायचा आहे. तर ओशो जैनची पण मी आता सुरू करणार आहे, ओशो जैन टेरो म्हणून. कळलं का? तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मुकेश भाऊ, तारीख आणि कुंडली लावा, मग आपण त्यांना हे करू शकतो. होय सर. बघा, तारीख आहे 22/5/1966. कळलं का? आणि मुंबईचा जन्म आहे, रात्री 21:34 आणि व्यक्ती पुरुष आहे. आता त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे खवेदांश कुंडली. पण तत्पूर्वी आपल्याला मुख्य जी कुंडली आहे लग्न कुंडली. आता ही सगळ्यांना मला वाटतं तारीख दिसली असेल, तुम्ही तारीख लिहून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये. सगळ्यांनी तारीख लिहून घेणे. आलं लक्षात? हा हा. आता मुकेश भाऊ, कुंडली जी आहे ती लग्न कुंडली लावा. मग लग्न कुंडली लावल्यानंतर आपण नंतर त्यामध्ये विश्लेषण करू. तर लग्न कुंडली इथे आपण बघितलं तर धनु लग्न आहे. धनु लग्नामध्ये चतुर्थामध्ये शनी आहे, शुक्र आहे. आता ही लग्न कुंडली आपण नेहमी वाचतो त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टी घडतील, काय घडतील, हा सगळा भाग जो आहे तो आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तिथे लग्नेश हा कुठेशी आहे तर त्याच्यावरती सुद्धा फलादेश देणं, कारण तो सप्तमात आहे. कळलं का? हा एक भाग आहे. आता थोडासा भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा सप्तम स्थान पाहतो तर इथे गुरु आणि चंद्राची युती पाहिलेली आहे. तर तो एक चांगल्यापैकी योग आहे. लग्नेश जो आहे तो सप्तम स्थानामध्ये बसलेला आहे आणि अष्टमेश सुद्धा सप्तमात आहे. म्हणजे तिथे समजून जायचं की जीवनामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी सप्तम स्थानासंदर्भात होतील. त्यानंतर मंगळ, बुध आणि सूर्य ही युती जी आहे तर ती पितृदोषामध्ये दाखवलेली आहे आणि अंगारक योग पण आहे आणि जडत्व योग आहे. तर ही जेव्हा आपण कुंडली मांडतो त्यावेळेला मुख्य कुंडलीचे हे सगळे दोष असतात, तर त्याचा विचार करायचा असतो. शुक्र शनीची युती आहे, त्यामध्ये सुद्धा जातकाचं सप्तम स्थान तसं दूषित झालेलं आहे. त्याप्रमाणे चतुर्थ स्थान आणि सप्तमेशाचा कारक ग्रह जो आहे तो शुक्र आहे, तर तो सुद्धा शनियुक्त झालेला आहे. तर त्या एका राशीमध्ये ते आलेले आहेत. मग अशा तऱ्हेने कुंडलीचं वर्णन जेव्हा करतो तर त्यावेळेला त्याचा विचार आपण विधिलिखित मध्ये केलेला आहे. आता मुख्य कुंडली मुकेश भाऊ लावताना तुम्ही ती कुंडली लावा ज्याच्यामध्ये खवेदांशचा विचार केला जातो. शुभ आणि अशुभ घटना, कळलं का? शुभ आणि अशुभ घटना ह्या ज्या आहेत ह्या तुम्हाला तिथे खवेदांश, ख म्हणजे आकाश. आता त्या आकाशामध्ये जे काही हे केलेलं आहे तर त्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये शुभ आणि अशुभ घटना कोणत्या होतील
तर इथे ताबडतोब तुम्हाला कारक ग्रह नाही आहे, पण अशुभ ग्रह आणि जी काही युती याच्यामध्ये घडली जाते, तर त्या याच्यामध्ये आपण बघितलं तर षष्ठ स्थान पहा आणि लग्न स्थान पहा. लग्नेश जो आहे तो राहू, केतू, मंगळ आणि चंद्र आणि बुध हे सगळे ग्रह जे आहेत हे षष्ठ स्थानामध्ये आलेले आहेत. आता हे ग्रह षष्ठ स्थानामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडतील तर त्या ठिकाणी शुभ आणि अशुभ घटना. आता इथे अशुभ घटनांचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेला तुम्हाला ज्या काय असतील त्या निश्चितच तुम्हाला तिथे हे भोगाव्या लागतात. मग तसंच जातकाच्या जीवनामध्ये या अशुभ घटना कोणत्या कोणत्या संदर्भात होतील तर त्याचा विचार करतेवेळी तुम्हाला असं बघितलं पाहिजे की एक तर रास आहे धनु, त्याच्यामध्ये बरेच ग्रह इकडून तिकडून आलेले आहेत. राहू केतूची युती याच्यामध्ये होते आणि चंद्र बुध मंगळ हे आलेले आहेत आणि ते राहूयुक्त झालेले आहेत. तर ज्या काही अशुभ घटना घडतील तर याच्यामध्ये अशुभ घटना घडण्यासाठी तुम्हाला बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतं की इथे मंगळ हा राहू केतूच्या युतीत आलेला आहे. तर मंगळ म्हणजे भ्राता. मूळ कुंडली जी आहे तर ती मूळ कुंडली सुद्धा आपण जर पाहिली तर त्या ठिकाणी मंगळ जो आहे हा कोण आहे तर पंचमेश आहे. कळलं? मग जातकाला जेव्हा आपण एखादी पत्रिका समजावून सांगतो की तुझ्या जीवनामध्ये पंचमेशाची फळं जी आहेत ती अशुभ मिळण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये तुला कवितांश कुंडलीचा मध्ये असा योग दर्शवतो, तर काही काळ आता त्याच्यावरती निश्चितच तुम्हाला विचार केला पाहिजे की दरवेळेला अशी घटना होईल का. पण आयुष्यामध्ये अशा काही घटना ज्या होतील तर ती अशुभ घटना कोणती असेल तर त्यावरती आपल्याला ही कुंडली व्यवस्थित समजून सांगता आली पाहिजे. या कुंडलीचं महत्व फार आहे षडवर्गामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिलं तर इथे षष्ठ स्थानामध्ये मंगळ आलाय आणि मंगळ तो पंचमेश आहे आणि व्यय सुद्धा आहे. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये मंगळा संदर्भातील ज्या काही गोष्टी असतील तर त्या जातकाच्या जीवनामध्ये विघ्न आणतील हे ठरलेलं आहे. तसंच बुध हा ग्रह जो आहे तो धनु लग्नाला आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी तो दशमेश आहे. बघा, म्हणजे व्यापार. कळलं का? व्यापार. धनु लग्नाला दशमेश कोण आहे तर व्यापार आहे आणि सप्तमेश पण आहे, नाही का? मग बुधाचे सुद्धा प्रसंग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी उपस्थित होते. परत सांगतो इथे कारग्रह नाही, शुभ अशुभ घटना ज्या आहेत त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. तसंच चंद्र हा जो आहे तो अष्टमेश सुद्धा आहे आणि त्या देशातून कवेदांश कुंडली बनताना त्या ठिकाणी कर्क लग्न आलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये चंद्रापासून पण काही वेळेला हानिकारक गोष्टी घडतील असा भाग विचार केला आहे. त्यानंतर बुध आपण पाहिला, मंगळ पाहिला, चंद्र पाहिला. राहू केतूचं सुद्धा जे काही दुःख आहे ते सुद्धा तुम्हाला इथे ताबडतोब दिसेल की जेणेकरून त्यामध्ये कुठल्या तऱ्हेने हे दुःख निर्माण होऊ शकतं किंवा होईल. आता तुम्हाला कल्पना आहे की षष्ठ स्थान हे आजाराचं स्थान आहे, तर त्या आजारपणाच्या ह्याच्यामध्ये पण जातक काही अशुभ घटनेला त्याला सामोरं जावं लागेल. त्या काही घटना घडतील. दुसरा भाग असा आहे की शुभ घटना पण आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत. पण अशुभ घटना कधी घडतील ह्याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर पुन्हा एकदा सांगतो की मंगळ हा फास्ट मोमेंट प्लॅनेट आहे, म्हणजे त्याची गती जास्ती आहे. मग तसं आपण बघितलं तर सूर्य हा सुद्धा त्या ठिकाणी कमी गतीचा आहे, पण तो त्या ह्याच्यात आलेला नाही. मग कोण कोण आलेला आहे तर बुध आलेला आहे आणि बुध आपण बघितलं तर कविरांश मध्ये मूळ राहूच्या कुंडलीमध्ये सुद्धा तिथे आहे का पहा. बुध आणि राहूची युती, मंगळाची युती ही निश्चित त्या षष्ठ स्थानात झालेली आहे. आहे का बघा तुमचं आहे ना? हा, म्हणजे काय की आपल्याला विचार करून त्याला सांगायचं आहे की तुझ्या जीवनामध्ये मंगळ आणि बुध हे अडचणीत येतील. कोणामुळे येतील तर राहूमुळे आणि कविदांश कुंडलीमध्ये ते एकत्र आलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतील. आता घटना कधी घडतील त्याच्यामध्ये थोडस आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की बुध आणि मंगळ हे प्रत्येक वर्षी त्या स्थानातून प्रवास करणार आहेत, म्हणजे दरवेळेला अशी घटना घडेल असं नाही. दुसरा भाग असा आहे की समजा बुध आणि मंगळ यांची गती जी आहे ती साधारणतः 1 अंश ते 1.5 अंशापर्यंत, म्हणजे 1 अंश काही 20 कला 30 कला असा त्याच्यामध्ये त्याचा गतीचा भाग आहे आणि त्या दरम्यान त्याचा कालावधी जो आहे तो किती असेल तर 1 दिवस 2 दिवस. साधारणतः बुध आणि मंगळाचा
कालावधी जो आहे तो 2 दिवस आहे. चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी भ्रमण करतेवेळी जातकाच्या जीवनामध्ये एखादी घटना अशुभ होते तर ती मानसिकरित्या होते. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला चंद्राचं भ्रमण जे आहे ते पर्टिक्युलर एका खवेदांशामध्ये आपण जर पाहिलं तर चंद्र हा 2.25 दिवस एका राशीमध्ये असतो. तर खवेदांश मध्ये किती काळ असेल असा भाग आपल्याला पाहता आला पाहिजे. आता चंद्र इथे जो आहे तो मिथुन राशीतला आहे आणि तो मृगशीच्या चतुर्थ चरणामध्ये मूळ कुंडलीमध्ये आहे आणि तो धनु षष्ठांश खवेदांशामध्ये आलेला आहे. म्हणजे हे होताना साधारणतः प्रत्येक महिन्याची घटना ही जातकाच्या जीवनामध्ये तिथून जेव्हा जाईल जेव्हा हा जो खवेदांश आलेला आहे तो मिथुन राशीतून चंद्राचा आलेला आहे. म्हणजे परत सांगतो आपल्याला घात दिवस घातवार हा जो काही काढला जातो तर त्यावेळेला तुम्हाला मिथुनेचा चंद्र जेव्हा असेल किंवा ऋषभेचा मंगळ किंवा बुध असेल तर त्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये 1-2 दिवस म्हणजे त्याची गती ही फार महत्वाचं आहे. चव्हाण मॅडम जेव्हा गतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला दर्शवतात तर त्यावेळेला तुम्हाला हा जो भाग आहे तो विचार करून सांगता आला पाहिजे. म्हणजे मूळ कुंडली आधारावरती एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये घटना किती काळ असेल किंवा कोणत्या काळामध्ये होईल, कोणता महिना असेल. आता महिना काढतेवेळी तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी ऋषभेला मंगळ केव्हा केव्हा असतो किंवा ऋषभेला बुध केव्हा केव्हा येतो. हा भाग त्याचा विचार केला पाहिजे किंवा गोचर जे असेल ते तुमचं पाठ असायला हवं. कळलं? मग ते राहू केतूच्या युतीमध्ये आल्यामुळे मूळ कुंडलीमध्ये सुद्धा राहूयुक्त बुध सूर्य मंगळ हे तिघही ग्रह राहूच्या युतीत आहेत. मग अशा वेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की खरोखर जातकाची खवेदांश कुंडली ही 3 ग्रहाने बिघडलेली आहे, चंद्र मंगळ आणि बुध. आता इथपर्यंत तुम्हाला मी जे काही सांगितलंय ते कळले का? आणखी काही प्रश्न असतील तर विचारा, आपल्याला पुढे जायचंय. विचारा. सर ख वेदांशाचे अंश किती असतात? जसं नवमांशाचा 3-20 आपण एक पकडतो हा. तसं ख वेदांशाचं किती पकडतात? आता ते चार्ट माझ्याकडे आता इथे नाही आहे पण त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे मिथून मला वाटतं एक 4 अंशाची कुंडली असेल. अच्छा, 4 अंशाची. ठीक आहे सर. ओके, थँक्यू. त्याचं बघू का? तुम्हाला हवंय का? 2 मिनिटं थांबा, पाहतो मी. म्हणजे नवमांशाचं जसं माहिती आहे तसं ख वेदांशाचं कल्पना नाहीये. किती डिग्रीचं हे असतं? 45 45 कला. मिनिट हा. कला D40 आहे ना, D40 आहे कुंडली, D40 आहे. तर 40 कलांनी होणार. म्हणजे पहिला 045 नंतर 130 दुसरा नंतर 215 नंतर 3 नंतर 345 नंतर 430 नंतर 515 6 असं वाढत जाईल. अच्छा. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम साधारणतः 45 कलेची आहे. 45 कलेची आहे. 45 कला. कळलं का? आणि त्याच्यामध्ये खवेदांश जो आहे तो पहिला खवेदांश मेषेला मेष येतो, ऋषभेला तूळ येतो असं आहे. बर, लक्षात आलं तुमच्या? बर, आणखी काय कोणाला विचारायचं आहे? हो सर, आलं लक्षात. सर एक विचार. विचारू का? बोला ना. याच्यातला जो आपण दृष्टीचा विचार करू शकतो का? शनीची दृष्टी दशम स्थानावर 6ष्ठ स्थानावर पडते 28ची. भाऊ, मी पहिल्यापासून सांगितलंय मूळ कुंडली मध्ये दृष्टी घेण्यात यावी. अच्छा, बाकीच्या खवयदेशाला नाही कुंडल्या चालत. ओके सर, पहिला ओके. पहिला सांगितलंय की दृष्टी ही जी आहे ही षडवर्गामध्ये षोडश वर्गामध्ये पाहता येत नाही. त्याच्यामध्ये नवमाश पण बघितला तरी सुद्धा, पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, त्याचं काही बंधन नाही. पण मूळ चालेल. कुंडलीची दृष्टी जी आहे तर ती तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, भागवत ओके. मॅडम बोला. तर आता मंगळा विचारायचं होतं. 2 मिनिटं भागवत मॅडम जाऊ द्या. हा, बोला. भागवत मॅडम. मंगळ इकडे जो ह्याच्यावरती आलेला आहे वृषभ राशीमध्ये कृत्तिकाच्या दुसऱ्या ह्याच्यात आलेला आहे नवमांशामध्ये तो, आणि खवेदांशात तो धनु, म्हणजे हा जो खवेदांश मंगळाचा धनु आलेला आहे हा कृत्तिकामध्ये तो जो मूळ म्हणजे वृषभ याच्यात जो मूळ आहे तिकडनं हा खवेदांश आलेला आहे. नक्की. तर असा जो धनु नवमांश अजून
दुसऱ्या कुठून म्हणजे मेष राशीत जर मंगळ असेल किंवा हम्म. अजून कुठल्या राशीत असेल, सिंह राशीत असेल, तर तिकडनं सुद्धा धनु त्याचा खवेदांश मंगळाचा किंवा कोणाचाही येऊ शकतो का? हो, आता कसं आहे बघा, परत सांगतो मॅडम, की षडवर्गामध्ये किंवा षोडश वर्गामध्ये ग्रहाची एक डिग्री निश्चित केलेली आहे की हा. तो ह्या अंशाला आला की त्याचा जो काही अंश आहे त्याच्यामध्ये षोडश वर्ग बदलतो. आता हा. जसं आपण बघितलं तर 3 अंश 20 कलेचा आहे, तो हम्म. नवमांश आहे. 3 अंशाचा दशांश आहे, कळलं का? हा. अक्षवेदांश जे आहे तर त्या अक्षवेदांशामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 45 कलेचा आहे, कळलं का? आणि मग त्या ठिकाणी षष्टांश आहे, तो 30 कलेचा आहे. हा. खवेदांश जो आहे तो 45 कलेचा आहे. असा जो भाग आहे तो आपण हा. विचारात घेणं गरजेचं आहे. हा, तर मग आता मला बोला हा बोला. सर, माझा पुढचा मग प्रश्न त्याच्यावरती असा आहे की आता हा ठीक आहे, हा मंगळ जेव्हा वृषभेतून परत पुढे जाईल आणि कुठेतरी तो गोचरींनी जाईल तेव्हा परत त्याचा धनु खवेदांश येऊ शकेल. तर नाही त्याचा नाही नाही, ऐका परत ऐका 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 हा. ऐका असा प्रत्येक राशीमध्ये त्याला त्या ठिकाणी सगळे जे आता एका राशीमध्ये आपण जर बघितलं तर सर्व राशी त्याच्यामध्ये आहेत. एका हा. राशीमध्ये सर्व राशी आहेत, फक्त त्रिशांश कुंडलीमध्ये कर्क आणि सिंह रास येत नाही, बरोबर. कळलं का? पण हा. तुम्ही जेव्हा इत्यादी सर्व कुंडल्या पाहता तर मूळ हा. कुंडली तुम्हाला विसरली नाही पाहिजे. कारण का की त्याच्यामध्ये मूळ कुंडलीमध्ये मंगळ बुध हे वृषभ राशीमध्येच आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांची जी काही अंश आहे ती 2 अंशाची आहे. तर त्या हा. ठिकाणी 2 अंशाला कृत्तिका नक्षत्र वृषभ राशीमध्ये येतं, हा. कळलं? म्हणजेच हा, काय पण की तो बोला बोला. म्हणजे त्याचा असा अर्थ घ्यायचा की मंगळ जेव्हा जेव्हा पुन्हा वृषभेत येईल, मंगळ काय, चंद्र बरोबर. काय किंवा बुध काय, हो आणि हो त्या हो. त्या वृषभेत म्हणजे जे मूळ कुंडली त्या स्थानावरून ते गोचरींनी जातील आणि त्याच्यामुळे त्यांचा परत खवेदांश धनु येईल, तर तेव्हा येस, तेव्हाच घटना करेक्ट. घडतील. दुसऱ्या नक्की कुठल्याही ते राशीत असतील आणि तिकडनं जरी जरी धनु खवेदांश आला तरी त्याचा त्रास नाही होणार. नाही नाही, हा माझा प्रश्नच नाही मूळ येणार. प्रश्न आहे. नाही होणार, नाही होणार, ओके, नाही आलं होणार. लक्षात. कारण का की ऐका कसं आहे हा. मॅडम, थांबा 2 मिनिटं, सगळ्यांना कळू हा. द्या. हा. प्रत्येक राशीमध्ये हा जो खवेदांश उपलब्ध आहे, प्रत्येक 12च्या हा. 12 राशींमध्ये, कळलं हा. का? हा. आता त्या दरम्यान तुम्हाला नेमकं खरोखर कुठल्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे, तर तिथे विचार करायचा आहे फक्त वृषभ राशीशी संबंधित जेव्हा ग्रह स्पर्श ओके. करतो त्याच वेळेला त्या खवेदांशाचा विचार करायला हवा. तर 12ही महिने सतत रोजच्या रोज कटकटी तसं नाही. बरं, हा. नाही सांगतो म्हणजे काय. दुसरा भाग असा आहे की मंगळाची भूमिका, बुधाची भूमिका, चंद्राची भूमिका ही निश्चित ठरली पाहिजे. आता जर आपण असा विचार केला तर चंद्र हा साधारणतः अर्धा तास खवेदांशामध्ये असेल, अंदाज हा. अर्धा तास. मग त्या अर्ध्या तासामध्ये मानसिक काही घटना होऊ शकतात की नाही? हो, बरोबर आहे. हा, मग त्यावेळेला काही क्रोध निर्माण होतो, काही अपयश येतं, काही आपल्या मानसिक चुका होतात, बौद्धिक चुका होतात. तर त्या बरोबर. काळामध्ये तुम्हाला चंद्राचं जे भ्रमण आहे ते अर्ध्या तासासाठीच 30 सेकंदासाठी 30 मिनिटासाठीच पकडलं पाहिजे. बरोबर. ओके. हं? हो, ओके. समजलं. थँक्यू. दुसरं कोण आहे आणखी? मगाशी विचारत होतो, बोला. मगाशी कोण विचारतो प्रश्न, त्याने विचारा प्रश्न. हा सर, मला विचारायचं होतं. बोला ना. आपण नवमांश कुंडलीत कसा विचार करतो की आता इथे अष्टम स्थानाचं लग्न इथे आलंय खवेदांश मध्ये, तर असा विचार करायचा का ह्याच्यामध्ये? नाही, पहिली गोष्ट जो खवेदांश येईल तो आपल्याला घेतलाच पाहिजे, कारण ती 45 कलेची जी कुंडली आहे तर त्याच्यावरतीच आपल्याला विचार करायचा आहे, समजलं ना? हो सर. पण तो अष्टमेश म्हणून नाही विचार करायचा. मी पुन्हा बरं. सांगतो मॅडम की त्यांचं मूळ लग्न जे आहे ते धनु आहे, त्याच्यामध्ये हा खवेदांश तुम्हाला आढळेल आणि तो त्या अंशापर्यंत गेल्यामुळे त्याचं कर्क आलेलं आहे. आता हे कर्क कधी आलं तर त्यावेळेला तुम्हाला त्याचा स्लॉट पाहता आला पाहिजे. धनुराशीला कर्क जो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तो वारंवार येऊ शकतो, कारण एका लग्नामध्ये तुम्हाला बरेचसे खवेदांश येऊ शकतात, कळलं? तर तेव्हा तुम्ही खवेदांश कुंडली पाहाल तर तिथे धनुकडेच जायचं आहे. मग धनुचा खवेदांश हा 3 अंशाला पण येईल, कळलं का? त्याच्यानंतर हा पुढे जाऊन तिथे 12 अंशाला पण येईल.
मग मूळ लग्न कुंडली जी आहे तर ती लग्न कुंडली ही 11 अंशाची आहे. 11-16 म्हणजे 12 अंशापर्यंत आहे ना. हो सर. हा, म्हणजे हा खवेदांश 12 अंशातून जन्माला आलेला आहे. बरोबर. फार चांगला प्रश्न आहे, लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटलं सर, की आपण नवमाश कुंडलीला कसा विचार करतो, की कुठल्या स्थानाचं लग्न उदित झालंय, तसं बरोबर बरोबर याच्यात आपण तसा विचार करायचा का नाही? म्हणजे कसा विचार करायचं करायचा? करायचं तसा विचार करायचा. कळलं का? आणि दुसरा एक प्रश्न असा होता, की ह्या खवेदांश कुंडलीमध्ये आता केंद्रात ग्रह नाहीयेत. तर भ्रमण हा. म्हणजे त्याचंही एक म्हणजे आता ह्या कुंडलीमध्ये आता सगळ्या बाजूला ग्रह आलेत. तर त्याचं कसं हे करायचं म्हणजे केंद्रात ग्रह नाहीयेत. तर भ्रमण ऐका करताना फक्त हां. हरकत नाही सांगतो. असं आहे मॅडम, की ह्या याच्यामध्ये खवेदांश मध्ये जर समजा केंद्रावर ग्रह आला असता आणि तोच राहू, मंगळ आणि चंद्र आणि केतूची युती असते केंद्रामध्ये, मग ती हां, लग्नात हां, येते किंवा दशमात येते, सप्तमात येते, तर ही युती हां. कुठेही झाली तरी ती योग्य नाहीच आहे. आणि हो केंद्रात सर. झाली तर आणखी वाईट आहे. म्हणजे ते हो स्थान सर. फार महत्वाचं आहे. मगाशी मी बरोबर. सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी षष्ठ स्थान हे खवेदांशाचं स्थान आलेलं आहे. हो सर. कळलं? मग हो, तिथे हो सर. केंद्रात येऊ का न येऊ त्याचा काही संबंध नाही. ज्या स्थानात नाही, आले त्या म्हणजे संदर्भात माझा गोचर जेव्हा आपण जाईल ना, तेव्हाच म्हणजे गोचर फक्त आता आपण षष्ठ स्थानावरूनच बघणार ना, म्हणजे बुध मंगळाचं आपण जेव्हा इकडे जसा वृषभ राशी मॅडम गोचर असं आहे की हे सगळे एकत्र आलेले आहेत. ते वृषभ राशीमधून जन्माला आलेत की नाही? हो सर. हा, मग ते वृषभ राशीमध्ये जेव्हा जेव्हा खवेदांशामध्ये मंगळ, बुध आणि चंद्र येतील ते राहूच्या युतीतच ठाम निश्चित केलेले आहेत. कळलं? हो त्याच्यावरती सर. तुम्ही काहीही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. हां. हो सर. पण षष्ठ स्थानच आहे त्याच्यामध्ये, दशम स्थान नाही. षष्ठ स्थानातली दुःख या जातकाच्या जीवनामध्ये उद्भवतील. हो सर. ठीक आहे. हो सर. हो. आणखी कोण आहे? बरं, मग आता तिथे सर आपल्याला मी बोला विचारू आता बोला. इथे मूळ कुंडलीमध्ये वृषभ राशीमध्ये रवी आहे आणि हम्म, ख वेदांशामध्ये स्वराशीचा रवी शुक्रासोबत आलाय. तर मग यांचं हम्म. फलित कसं राहील? नाही नाही, पहिली गोष्ट आपण काय नक्की केलं आहे, शुभ आणि अशुभ घटना. हा, मग आता रवी आपण इथे षष्ठात आहे ना, तो असा अशुभ घटना नाही आहेत त्या. पण तो तो जर राहुयुक्त किंवा शत्रू ग्रहाच्या राशीत येतो ना, नाही नाही नाही, तसं नाही. तसं तुम्ही तसा नाही कॅल्क्युलेट विचार केलं तर मग करायचा का? मग कुठल्याही मग सगळ्या खवेदांश कुंडल्या फेल्युअर होतील असं नाही. हा हा. आपला नियम काय सांगितलेला आहे, राहू केतू सोबत जर एखाद्या वेळेला खवेदांशामध्ये जे ग्रह येतील तर त्याच्यामध्ये शुभ अशुभ घटना काय होतील. आता याच्यामध्ये शनी भाग्यस्थानामध्ये आलेला आहे आणि तो मीन राशीचा आहे, तर थोडा तो अशुभ राहणार आहे. मग त्यामध्ये गुरु जो आहे तो वृषभ राशीला आलेला आहे खवेदांशामध्ये. मग हो मूळचा गुरु कुठे आहे तर तो मिथुन राशीमध्ये आहे ना. हो. मग तो तिथे वृषभ मध्ये खवेदांश आलेला आहे. मग त्याला तो अशुभ घटना देणार नाही. अशुभ घटनेचा नियम असा आहे खवेदांशामध्ये की शुभ आणि अशुभ, शुभ हा. घटना पण चांगल्या होतील आणि अशुभ घटना पण होतील. पण त्या कशा होतील, कोणामुळे होतील, तर राहूयुक्त जर ग्रह आले तर तर त्यावेळेला अशुभ त्या घटना होतील. नक्की हा. ज्योतिषाचा विषयच आणि असा आहे. आणि राहू केतू सोडून जर ग्रह आले तर ते अशुभ फळ देणार नाही असं आहे का? हो, प्रश्न आहे, त्यांचं दुःख नाहीच होणार. आता समजा शनी आणि मंगळाची युती आली तर होणारच, हा. मग सर दुःख आता होणारच. म्हणजे सर ते सर शत्रू ग्रहाच्या राशीत असो चाहे मित्र ग्रहाच्या राशीत असो. तो तो कोणाच्याही असो राशीमध्ये हा शनी हा. मंगळाची युती जर खवेदांश कुंडलीमध्ये झाली तर तिथे अशुभ घटनांचाच फलादेश आपल्याला देणं गरजेचं आहे. हो सर, आलं लक्षात, आलं लक्षात. तिथे एक्सक्यूज नाहीये. हा बोला, पुढे कोण होता आता? बोला. सर विवेक शनी विचारू. आहे ना, शनी आता 15 अंश 17 कलावर चाललाय, तर तो धनु खवेदांश मधूनच जातोय. तर हम्म, आता शनी षष्ठातनच चाललेला आहे गोचरेने. हम्म. बरोबर बरोबर तर त्याचे बरोबर. परिणाम आता ह्याला भोगायला लागतील ना. नाही मॅडम, आता त्याच्यामध्ये परत सांगतो, जेव्हा धनुराशीमध्ये शनी महाराज होते त्यावेळेला त्यांची गती जी होती त्या धनुराशीमध्ये पर्टिक्युलर त्या दरम्यान जेव्हा त्याला ऋषभ खवेदांश मिळेल त्याच वेळेला ती घटना होईल रिलेटेड विथ द ओरिजिनल जोडिया.
मूळ मूळ जे आहे आता शनी कुंभेत गेला हा आहे ना. हा तेच सांगते मी. आता कुंभेत 15 ह्याच्यावरती आहे ना, 15-17 बरोबर आहे, बरोबर आहे. तो धनु खवेदांश मध्ये येणार. हा, मग आता जर समजा 15 अंशावरती शनी महाराज आहेत, ते कुठल्या राशीमध्ये आहेत, तर कुंभ राशीमध्ये, बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता त्या वेळेला जर आपण बघितलं तर तिथे धनु राशीमध्ये कुंभ राशीतला वृश्चिक खवेदांश आहे. 15:45 ला धनु येतो. 15 ते 15:45. 15 ते 15:45. हा मग मॅडम. बरोबर. 15 ते 15:45 धनु आहे ना. हो हा, मग आता 15-17 ला आहे शनी. हो बरोबर आहे, पण कुंभ राशीमध्ये इथे ग्रह आहे का मूळ कुंडलीमध्ये? शनी चाललाय ना कुंभेत. परत ते मॅडम, मूळ कुंडलीमध्ये धनुराश ही पराक्रमात येते, तिथे एकही ग्रह नाही. मूळ कुंडली हे करा ना तुम्ही. कुंभ येते सर पराक्रम. कुंभ बरोबर आहे. मग तिथे एकही ग्रह नाही आहे. अच्छा, म्हणजे कुंभेमध्ये ग्रह नाही मूळ कुंडलीत, म्हणून हा शनी जरी धनु नवमा खवेदांशातून जातोय तर तो प्रॉब्लेम करणार नाही, बरोबर? नाही, प्रश्नच नाही. ओके. आणि एका राशीमध्ये बऱ्याच वेळेला खवेदांश रिपीट होतो, जसा षष्टांशामध्ये होतो, अक्षवेदांशामध्ये होतो तसा. हा, तो कमी कलांचा आहे म्हणून. म्हणून बरोबर, कमी कलेचा असल्यामुळे म्हणून. सर एक विचारू का? हा बोला. मूळ कुंडलीमध्ये धनेश शनी आहे आणि आता तो या गोचर अष्टमातून जातोय आणि सूर्य खविदाश कुंडलीमध्ये स्वतःच्या राशीत आलेला आहे. इथं शुभ फळ मिळेल का अशुभ फळ मिळेल? 2 मिनिटं थांबा. आता पहिली गोष्ट दुःखाचं आहे का सुखाचं आहे पहिला विचार करा. तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, आता सूर्य कोणत्या राशीमध्ये आहे? आता सिंह राशी आपल्या कुंभ राशीला आहे. कुंभ राशीमध्ये आहे, हरकत नाही. कुंभ राशीमध्ये तो खवेदांश पर्टिक्युलर येतोय का? सूर्याची गती ही 45 कलेसाठी 11.5 तासाची आहे. हो, मग 11.5 तासामध्ये काहीतरी घटना घडू शकेल. ती कशा संदर्भात असेल, सूर्य काय काम करतो हे तुम्ही बेसिक मध्ये शिकलेले आहात का? हा, नाही आता सांगतायत वेगवेगळ्या स्वरूपाचे होतील, त्याला असं फिक्स सांगताय ना. नाही, आपण जर शुभ आणि अशुभ म्हटलं ना, म्हणून माझ्या मनात विचार आला की तो शुभ परत घटना मी घडू तेच सांगतो, शकते का? शुभ घटना परत तेच आहे. हो, मूळ कुंडलीतला शोध घ्यायचा आहे तरी तुम्ही ऐकत नाही. मूळ कुंडलीमध्ये सूर्य अशुभ आहे का? हो, अशुभ आहे. अशुभ आहे. खवेदांश कसा अशुभ असणार सर एक खवेदांशामध्ये? हा बोला. म्हणजे मूळ कुंडलीमध्ये जर का शनी धनुतून जात असेल तर मात्र इकडे प्रॉब्लेम झाला असता ना. नाही, वृषभ राशीमध्ये जेव्हा शनी महाराजांचं भ्रमण होत असेल त्यावेळेला वृषभ राशीमधून हे सगळे ग्रह कुठे आलेले आहेत? वृषभेचा धनु खवेदांश, म्हणून वृषभेतून शनी जाईल तेव्हा प्रॉब्लेम होईल. हो. अच्छा, ओके, कळलं. परत सांगतो मॅडम की ह्या ज्या षोडश वर्गाच्या कुंडल्या आहेत ना, त्याच्यामध्ये लक्ष ठेवा की मूळ कुंडलीमध्ये सगळे ग्रह, वृषभेला रवी आहे, तो राहूच्या युतीत आहे. तो जेव्हा खवेदांशामध्ये प्रवास करेल त्यावेळेला त्याचा कालावधी हा 11.5 तासाचा असेल. म्हणजे सर तो खवेदांश मूळ कोणत्या राशीचा आलाय त्या राशीतून जेव्हा पापग्रह जाईल तेव्हा इकडे का तो खवेदांश बिघडला असेल तर त्याचं वाईट फळ मिळेल, राईट? हो, आणि ते 11.5 तासापुरताच असेल. कळलं कळलं सर. आता त्याला जी गती आहे ती चव्हाण मॅडम, सूर्य 45 कला भोगायला किती वेळ घेईल? 59 कलेची गती आहे. 12 तास, 11 तास. 11 तास. मग 11 तासाकरता माणसाला अस्वस्थ होईल. पहिली गोष्ट, रवी हा कशाचा कारक आहे? त्या 11 तासामध्ये जर समजा मूळ कुंडलीमध्ये षष्ठस्थान आलेलं आहे, ते पित्याचं नाही, ते शत्रूचं आहे. मूळ कुंडली काय सांगते? धनुरास. म्हणून षोडश वर्ग शिकताना ही कल्पनाशक्ती व्यवस्थित घेतली पाहिजे तुम्हाला. आलं का लक्षात? हो सर. हो सर, आलं. कारण का की उगाच भलते सलते नियम लावू नका.
मग ते फलादेश चुकेल. मूळ कुंडलीवरती सगळ्या गोष्टीचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो. मूळ कुंडलीशिवाय तिथे फलादेश द्यायचा नसतो. आता तो वारंवार जर खबेदार त्याला पण पर्टिक्युलर एक लक्षात घ्या, अगेन अँड अगेन आय टेल यू, मूळ कुंडलीतले जे अंश असतील त्याच वेळेला त्या घटना घडतील. अशुभ घटना म्हणजे काय, तर जातकाच्या जीवनामध्ये सूर्य मूळ कुंडलीमध्ये भाग्येश आहे. ऐका, सूर्य मूळ कुंडलीमध्ये भाग्येश आहे. खवेदांश कुंडलीमध्ये तो भाग्येश नाही. कळलं? आणि खवेदांश कुंडलीमध्ये मूळ सूर्याची स्थिती चांगली आहे. जो ग्रह खवेदांशामध्ये दूषित झालेला आहे तो एकत्रित आलेला आहे. त्याकरता मंगळ, बुध आणि चंद्र हे 3 ग्रह राहू आणि केतूच्या युतीत आलेले आहेत. इथपर्यंत लक्षात आलं का? हा, म्हणजे सूर्याचं फळ चांगलं मिळणार आहे, शुभ मिळणार. प्रश्नच नाही मॅडम, तो तात्कालिक टेम्पररी तिथून पास ऑन होतोय. हा, कळलं. तो टेम्पररी जाताना किती काळ लागेल त्याला. आणि आता जसं कुंभ राशीमध्ये शनीचं भ्रमण आहे सुरू, पण तिथे एकही ग्रह नाही मूळ कुंडलीमध्ये. मग तुम्ही फलादेश काय देणार खवेदांशाचा? मग त्यावेळेला एक करू शकता, फक्त तो जो भाव आहे तो किती अंशावरती आहे, तर तो साधारणतः आपण बघितलं तर 11 अंशाचा भाव आहे. आता 11 अंशाला जेव्हा सूर्य तिथे शनी येणार तर त्यावेळेला तो कोणत्या राशीतून जाईल, तर त्यावेळेला तिथे तुम्हाला फलादेश द्यायला लागेल. आणि तो वृषभ खवेदांशामध्ये असेल किंवा मिथुन खवेदांशामध्ये असेल. पण तो कुंभेचा खवेदांश आहे, लक्षात घ्या, गोचरी नाही. आलं लक्षात? हा भागवत मॅडम बोला. तर शनी जेव्हा स्वतःच्याच मकर किंवा कुंभ या खवेदांशांवरून किंवा कुठल्याही अंशांवरून जाईल, तर तो स्वतःचेच अंश आहेत म्हणून तिथे कमी त्रास देतो वगैरे असं काही असतं का? काही संबंध नाही. फक्त त्या ग्रहाला, तो ग्रह मुळामध्ये शनी आणि एखाद्या ग्रहाची युती मूळ कुंडलीमध्ये आहे का, तर शनी आणि शुक्राची युती जी आहे ती मेष राशीला आहे, मीन राशीला आहे. बरोबर आहे की नाही? आता तुमचा नियम सांगतो मी. आपण जेव्हा बघू की मीन राशीमध्ये शुक्र हा 26 अंशावरती आहे, बरोबर आहे, आणि तो शुक्र खवेदांशामध्ये मीन राशीतून कुठे आलेला आहे खवेदांशामध्ये, हा आपल्याला शोधायचा आहे. त्यावेळेला तो शुभ मग त्यावेळेला गोचरीचा शनी 26 अंशावरती जेव्हा जाईल त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी खवेदांशामध्ये शुक्राची गाठ भेट होईल. कळलं? त्याकरता मूळ अंश शोधणं गरजेचे आहे. असं तर बघितलं मग मनुष्य रोजच परेशान होऊन जाईल. पण म्हणजे असं काही संबंध नाही ना, की आता जसं ते कुंभ राशीत मूळ ह्याच्यात काही नाही, त्यामुळे हा जेव्हा आता कुंभ राशीतून जाईल शनी किंवा त्या पर्टिक्युलर अंशांवरून जरी गेला तरी तेवढा कालावधी तो फक्त त्या पर्टिक्युलर त्या काय म्हणतात पॉकेटला थोडासा तेवढा कालावधी फक्त त्रास होईल. मग आता 45 कला शनीला जाण्यासाठी 12 दिवस लागतात आणि ते 12 दिवस सूर्याच्या गतीवरती अवलंबून असतात. मग ते 10 पण होऊ शकतात, 9 पण होऊ शकतात. बरोबर. म्हणून आपल्याला पहिला खगोल शिकलं पाहिजे की सूर्यादी ग्रह आहेत. खवेदांश म्हणजे काय? ख म्हणजे आकाश, ख म्हणजे हे आहे ब्रह्मांड. मग तेव्हा त्याचा विचार करायचा आहे. पण मग त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही की जरी हे मकर आणि कुंभ शनीचेच काय नवमांश असतील, खवेदांश असतील किंवा काही असतील तर त्याचे आहेत म्हणून तो कमी त्रास देतो वगैरे असं काही नाही, नाही. बिलकुल काही नाही. असं आपण लोक म्हणतो की कुंभेचा शनी चांगला, पण ज्याला कुंभेचा शनी असेल त्याने आयुष्यात किती त्रास भोगला असेल त्याचं त्याला माहिती, पण त्रास हा होणार आहे. कळलं का? बरं. दुसरा भाग असा आहे मॅडम, आता तुमची चर्चा चालूच राहू द्या कारण महत्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण शुभ आणि अशुभ म्हटलेला आहे. मग शुभ घटना पाहायच्या नाहीत का? बघायच्या ना त्या सुद्धा. बरं, आता शुभ घटनेकडे जाऊ. बरं, शुभ ग्रहाला शुभ घटना आहेत, शुभ कार्य होतात की नाही जीवनामध्ये माणसाच्या? बरोबर आहे. मग आता जेव्हा आपल्याला पाहायचं असेल की गोचरीने आपल्याला गुरु आता
कोणत्या याच्यामध्ये येईल, तर आता वृषभ राशीमध्ये येणार की नाही गुरु महाराज, हो 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 बरोबर आहे की नाही? मग हो वृषभ राशी मूळ कुंडलीमध्ये कुठेशी आहे, तर त्या ठिकाणी ती षष्ठ स्थानामध्ये आहे, बरोबर हा आहे? हा आणि मूळ कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये राहू पण आहे. हो मग अशा ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा गुरु सारखा शुभ ग्रह, याला शुभ घटना, शुभ वार्ता, वार्ता म्हणजे बातमी, नाहीतर काही भलतं समजू नका, तर त्या ठिकाणी आपल्याला शुभ घटना या होतील का, तर राहूमुळे कदाचित त्या घटना त्याला शुभ फलादेश मिळणार नाही. कारण का की अवदांश कुंडलीमध्ये वृषभ राशीमध्ये जेव्हा जेव्हा ग्रह प्रवेश करेल कोणताही, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल. आता गुरु सारख्या ग्रहाला 45 कला जातेवेळी किती कालावधी लागेल, तर साधारणतः त्या ठिकाणी 9 दिवस, 8 दिवस, हे सूर्याच्या गतीवरती अवलंबून आहे. हो बरोबर. आणि दुसरा भाग असा परत सांगतो तुम्हाला मॅडम, एवढं कॅल्क्युलेशन तर महत्वाचं आहे की वृषभ राशीमध्ये जेव्हा गुरु येणार त्यावेळेला तो मुळातच अतिचारी असेल का, कारण मागून रवी येणार आहे, मागून सूर्याचं प्रवास सुरू असणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे तो अतिचारी असेल, मग तो तिथे जास्ती काळ थांबेल का, तर नाही. त्यावेळेला तुम्हाला गती माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पंचांगामध्ये तुम्हाला रोजच्या रोजची गती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मी नेहमी आग्रह धरतो की तुम्ही जन्मभूमी किंवा मुंबई समाचारचं पंचांग घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला इन अवर्स इन मिनिट्स गती असते उपलब्ध, इन मिनिट्स. ओके. हा, म्हणून मी सारखं सांगतो, माझं काही सेल्समॅनशिप नाहीये, कळलं का? हा, पण ते पंचांगामध्ये तुम्हाला लगेच कळतं की या गतीला तो येणार आहे, तर आगाऊ सूचना तुम्ही जातकाला देऊ शकता. आलं लक्षात? जन्मभूमी आणि काय सांगितलं, मुंबई समाचार. मुंबई समाचार ही 200 वर्षापूर्वीची पंचांग आहे तो. ओके. 200 वर्ष झाली मुंबई समाचारला. ठीक, थँक्यू. आता 2017 मला वाटतं जुलै महिन्यामध्ये 200 वर्ष पूर्ण झाली. 2022. पण मी अगदी लहानपणापासून मुंबई समाचार पेपर वाचतो. ओके. त्यावेळेला पेपर एक आणा होता. हो, बरं ठीक आहे, चला पुढे. आलं लक्षात? लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. हळदणकर मॅडम, तुमचा काय अभिप्राय याच्यावरती? शुभ आणि म्हणजे अगदी थोडक्यात आपल्याला लक्षात असं ठेवायला पाहिजे की मुळात कोणत्या राशीमध्ये किंवा कोणत्या भावामध्ये अशुभ ग्रह हे शुभ ग्रहाबरोबर बसलेले आहेत आणि खविदांशामध्ये कोणत्या खविदांशामध्ये, आता जसं इथे धनु दाखवलंय तिथे राहू आणि केतू सोबत कोणत्या ग्रहांचं युती झालेली आहे. जेव्हा जेव्हा मूळ कुंडलीमध्ये धनु कविदांशामधले हे त्याच्यावरून भ्रमण करतील, तेव्हा त्या कालावधीमध्ये राहू केतू तिथे बसल्यामुळे, खविदांशामध्ये असल्यामुळे त्याला ह्या शुभ ग्रहांना सुद्धा अशुभ फळं भोगायला मिळतील. आणि आणि जेव्हा तिथून शुभ ग्रह जातील तेव्हा ह्या आता याच कुंडलीच्या अनुषंगाने तुम्ही असं म्हणालात की जेव्हा इथून शुभ ग्रह जरी जात असेल तरी राहू तिथे असल्यामुळे तो राहू शुभ ग्रहाची तितकी शुभ फळं देणार नाही. बरोबर. आता दुसरा भाग असा सांगतो तुम्हाला मॅडम, की आता समजा एखाद्या जातकाने आपल्याला विचारलं की मला बघा, शुभावरती आपण चर्चा करूया. आता अशुभ झालं की कन्या राशी, मेष राशीला पंचमातून गुरुचं भ्रमण गेले वर्षभर चालू आहे की नाही? बरोबर आहे. जातकाचा जन्म 66 सालचा आहे आणि तो गुरु ग्रहावरती शुभ घटनेवरती अवलंबून आहे आणि पंचम स्थान हे 11 अंशाचं आलेलं आहे. जोपर्यंत गुरु 11 अंशाला स्पर्श करत नाही, आता ते 11 अंश म्हणजे कुठे आलं, तर भरणी नक्षत्र, अश्विनी नक्षत्र आलं की नाही त्यामध्ये?
हो. बरोबर आहे. मग आपल्याला फलित सांगते वेळी तुम्हाला 11 अंशाचा सारांश घेणं गरजेचं आहे. हा. 11 अंशाचा म्हणजे जातकाच्या याच्यामध्ये तो गुरु त्याला येताना 45 कला त्या 11 अंशाला चालेल. 45 कला तर त्याचा कालावधी गुरुचा साधारणतः 6 ते 7 दिवस असेल, सूर्याच्या गतीवरती अवलंबून आहे. मग तो जर वक्री असेल तर त्या ठिकाणी तो काम करणार नाही. तो पुन्हा ज्यावेळेला अगेन मार्गी होईल, म्हणजे सेकंड स्ट्रोक त्याला आपण म्हणतो, त्याच वेळेला ते कार्य पूर्ण होईल. जरी तो 11 अंशाला स्पर्श करायचा बाकी असला तर निश्चितच गुरुसारखा ग्रह हा मेष राशीमध्ये 11 अंशाला वक्री आढळतो. तुम्ही तपासून पहा. हॅलो. होय सर. हा, म्हणजेच काय की जर एखादं कार्य पंचम स्थानाशी निगडीत असेल, आता ही 66ची पत्रिका आहे, त्याला पंचम स्थान म्हणजे एज्युकेशन आलं, पंचम स्थान म्हणजे संतती आली, पंचम स्थान म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला एंटरटेनमेंट आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्या शुभ ग्रहापासून आपल्याला मिळणार आहेत का, त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. मग शुभ घटना जातकाच्या जीवनामध्ये केव्हा होईल, ज्या वेळेला गुरुचं भ्रमण चुकीच्या ग्रहावरून होणार नाही. वाक्य परत सांगतो, चुकीच्या ग्रहावरून होणार नाही, त्याच वेळेला तो गुरु त्याला यश प्रदान करू शकतो. हो सर. बरोबर आहे. होय. मग काळजीपूर्वक पत्रिका वाचणं गरजेचं आहे. हो सर. नाहीतर बेरीज चुकली की फलादेश चुकला. चव्हाण मॅडम, तुम्हाला याच्यावरती काय विचार मांडायचा आहे? नाही सर, बरोबर आहे. बरोबर. आता मीन राशीमध्ये शनी महाराज येणार आहेत, त्यावेळेला 4 अंशाला पूर्णपणे शनी महाराज जे आहेत ते मीन राशीमध्ये आहेत. आणि अशा वेळेला खवेदांशामध्ये शनीचं भ्रमण हे मीनेमध्येच आलेलं आहे, लक्षात घ्या. होय. हो. बरोबर आहे की नाही? हो. मग त्यावेळेला यदा कदाचित ज्या घटना होतील त्या चतुर्थ स्थानासंदर्भातीलच होतील, कारण मूळचा शनी आणि गोचरीचा शनी हा मीन राशीवरूनच प्रवास करणार आहे. कळलं? मग जर तुम्ही त्या ठिकाणी त्या चार्टला गेलात तर तुम्हाला कळेल की खवेदांश जो आहे तो पर्टिक्युलर त्या राशीमध्ये किती अंशाला आहे. तर मीन राशीमध्ये 4 अंशाला कोणता खवेदांश येईल. मिनीचाच येईल. मीन येते ना, खवेदांशामध्ये कुठला आहे बघा, मीनच आहे ना. मिनीचाच आहे. हा, मीनच येईल. मग त्याचे 4 अंशाला 4 अंश खवेदांश मध्ये येणार. सोपा आहे की नाही मला सांगा, का कठीण आहे? तुम्हाला जर तयार खवेदांश कुंडली मिळाली तर तुम्हाला फलादेश करणं सोपं जाईल. तुम्ही हाताने काढत बसला तर ते महाग पडतं, त्रासदायक होईल, तेवढं जमत नाही माणसाला. पण इथे तुमच्या समोर अंश आहेत की नाही, हो. मग त्या 4 अंशाला तो खवेदांशामध्ये जाणार आहे. मग त्याचा मूळ खवेदांश कुठला आहे, तो मीनच आहे. बघा खवेदांशामध्ये मीन राशीमध्ये आहे की नाही, आहे सर. मग अशा वेळेला फलादेश करते वेळी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर संकट कोणत्या तऱ्हेची असतील तर चतुर्थ स्थान पहिला आपल्याला कथन करता आलं पाहिजे. कारण का की मूळचा शनी चतुर्थ स्थानामध्येच आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये 2025 ऑनवर्ड्स साधारणतः शनी महाराज जेव्हा मीन राशीमध्ये जातील तर 4 अंशाचे येतील, त्याच वेळेला त्याचा खवेदांश हा तिथे जागृत होईल, ऍक्टिव्ह होईल. त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो काय, 2025 ना, मे मध्ये. मे मध्ये ना, 2025च ना मॅडम, 2025 मे. हा, म्हणजे त्यावेळेला 4 अंश भोगणं गरजेचंच आहे. इंग्लिश भाऊ कुंडली काढा. लक्षात आलं का सांगा. काळजी करू नका, मी काय नाराज होणार नाही, तुम्हाला चांगलं शिकणं गरजेचं आहे. पण विचारा.
सर आता मूळ कुंडलीमध्ये कर्क राशी अष्टमात आली आहे आणि ख वेदांश मध्ये ती लग्नामध्ये गेलेली आहे. काही संबंध नाही या गोष्टीचा मॅडम. नाही ऐकून घ्या. तर आता चंद्र ख वेदांश मध्ये हा षष्ठामध्ये आलाय की नाही राहूच्या याच्यासोबत. हो. तर मग चंद्राचं फळ आपल्याला प्रत्येक वेळी थोडाफार कमतरता राहील. मी सांगितलं ना असं मॅडम की सांगा. ज्या वेळेला प्रत्येक 27 दिवसानंतर चंद्राला ते दिवस त्या तिथून जाताना मिळतील की नाही. चंद्र मूळ कुठेशी आहे तर मिथुन राशीमध्ये आहे. हो तो मिथुन राशीचा खवेदांश आहे वृषभ. मिथुन राशीमध्ये मूळचा चंद्र आहे ना, होय. मग त्याचा खवेदांश हा वृषभ आहे. तर जेव्हा जेव्हा मिथुन राशीमध्ये महिन्यातून एकदा तरी चंद्र तिथे येणार की नाही. त्याचा कविदांश वृषभ नाहीये सर, धनु आहे. मूळ कुंडलीमध्ये मूळ मॅडम कुंडलीत तो मिथुन मिथुन आहे. मग तो धनु खवेदांश आहे ना त्याचा. हो आहे ना. कविदांश आहे, बरोबर. मग त्या ठिकाणी जेव्हा तो चंद्र जेव्हा मिथुन राशीमध्ये येईल, परत तो ग्रहाची ग्रीप समजून घ्या की जेव्हा तो एखाद्या राशीमध्ये येईल त्याला त्याच वेळेला पुनर्प्रवेशाच्याच वेळेला तिथे घटना घडेल. आणि ती किती तासाची असेल त्याचं काउंटिंग जे आहे इन आवर्स आहे. कारण चंद्र हा गतिशील प्लॅनेट आहे. त्याला 1 अंश भोगण्यासाठी 2 तास लागतात, नाही का. हो मग अशा वेळेला मग त्या ठिकाणी खवेदांश कुंडली 45 कले जी बनते त्यावेळेला साधारणतः जातकाच्या जीवनामध्ये साधारणतः एक अर्धा तास त्रास होऊ शकतो चंद्रामुळे. मग अर्ध्या तासामध्ये पण मानसिक दुःख होईल की नाही, कधी होईल तर प्रत्येक महिन्यामध्ये होईल. कळलं. जसा आपला 8-12चा चंद्र असतो. आता आपल्याकडे जायचं आहे, हा अष्टमेश म्हणून मूळ कुंडलीतला आहे, तेव्हा 6-8-12चा विचार करा. अच्छा. कळलं. हो आलं लक्षात. पण तरी सुद्धा तो राहूच्या पॉकेट मधूनच जाणार आहे. हो त्यावेळेला तुम्हाला फलादेश द्यायला हवा. हो थोडं जड जात आहे समजायला. आता खवेदांश कुंडली लोक शिकवतच नाही तर काय करा. तुमचे एक नागपूरचे बूट सर होते, ते फार चांगलं शिकवायचे. हो दुर्दैवाने आता नाहीये. वारले ते फार चांगले हुशार होते, विद्वान होते. आणि ते कालिदासमध्ये शिक्षक पण होते. हो त्यात काय होतं की जाऊ दे आता सांगत नाही, पण एक्सपर्ट मास्टर ज्या व्यक्तीकडे मास्तरी आहे त्या मास्टरच म्हटलं पाहिजे. हुशार होते ते. एवढ्या लवकर कसे गेले मला पण कळलं नाही. डायबिटीस त्यांचा हेवी होता सर, त्याच्यामुळे. नाही पण एकदम हुशार होते. प्रश्न समाजाला भरपूर काही दिलं ज्योतिषामध्ये त्यांनी. हो असं आहे. आम्हाला शिकायला नाही मिळालं. माणसाची स्तुती करणं पण गरजेचं आहे. ज्याच्याकडून जे मिळालेलं आहे त्याची स्तुती करणं आवश्यक आहे. नाही तर मग निसर्ग पण तुमच्या सोबत राहत नाही. बरोबर आहे सर. असं आहे. ठीक आहे. आणखी काय बोला. परत सांगतो. आता ज्या वेळेला समजा आपल्याला गुरुचा फलादेश घ्यायचा असेल तर जो स्लॉट रिकामा असेल जिथे राहू केतू नसतील, परत घ्या लक्षात, त्यावेळेला गुरु हा निश्चित फलादेश देणार आहे. कधी फलादेश देईल तर गुरुचे जे काही सोपस्कार असतात किंवा फलादेश देण्याचे नियम असतात त्या संदर्भात गुरु हा प्रमोशन आहे, नोकरी लागणं आहे. तर गुरु म्हणजे काय, तर आपण काय विचार केला, शुभ आणि अशुभ घटनेचा विचार आपण करायला हवा. आता शुभ ग्रह आपण जर बघितलं तर चंद्र आहे, बुध आहे, शुक्र आहे, हे शुभ ग्रह आहेत, चंद्र आहे. मग अशा वेळेला गुरु आहे. मग अशा वेळेला शुभग्रहाचं तुम्हाला नियम शुभग्रहाला लागतील. पण पापग्रह जे आहेत ते पापग्रह अशुभ घटना घडवण्यासाठी तत्पर असतात. ते तयार असतात की कधी जाळ्यात अडकतो मनुष्य. कळलं का. असं आहे. म्हणून व्यवस्थित कुंडली लक्षात घ्या. आणि पर्टिक्युलर एखाद्या कुंडलीला एखादं घर रिकाम असेल तर त्याचा फलादेश जर तिथून ग्रह जाणार असेल तर तो चांगला ग्रह असेल तर चांगला फलादेश देईल. पण तो खवेदांशामधला फलादेश आहे.
शुभ अशुभ ज्ञानम त्याला असं म्हटलेलं आहे. शुभ अशुभ ज्ञानम येते लक्षात? बोला. सर मग ख वेदांशामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो वगैरेचा विचार होतो? नाही होत. ओके. ज्यावेळेला खवेदांश बनलं त्यावेळेला हर्षल नेपच्यूनचा शोध लागला नव्हता. मी अच्छा. काल एक पोस्ट पाठवली होती की प्लुटो बद्दलची काय गैरसमज आहेत. हो, भयानकता. छान आहे पोस्ट. हा, मग तसं काही वेळेला आपलं ज्योतिष का चुकतं त्याला कारण आपण नियम फॉलो करत नाहीत ना. बरोबर आहे. मला हर्षल नेपच्यूनची गरज आहे, नो डाऊट. आता ते ज्या ठिकाणी वास्तव्य करणार आहेत ते दीर्घकाळ 13 वर्ष 7 वर्ष एका राशीमध्ये जाणार आहेत, तर ते खवेदांशामध्ये पण बराच वेळ राहतील. कळलं की हो नाही? हो. मग अशा वेळेला तुम्हाला काय केलं पाहिजे? बाबा एका राशीचे 7 वर्षाचे तुम्हाला भाग केले पाहिजे. मग एक अंश चालायला जर त्या ठिकाणी त्याला 6 महिने लागणार असतील, शनीला 1 महिना लागतो, त्याला 6 महिने लागतात. बरोबर आहे. असं आहे ना. हो मग सर. नेपच्यूनला 12 महिने लागतील, 1 वर्ष लागेल. मग एका वर्षामध्ये नेपच्यून काय मनुष्य तसंच पडून राहील? तसं नाही. नाही नाही. तसं नाही. विचार करून हे केलं पाहिजे. हम्म. बरं, आता शुभ हा ग्रह, शुभ अशुभ, मी परत तुम्हाला सांगतो, गुरु हा अत्यंत शुभ ग्रह आहे. जर समजा एखाद्या वेळेला जातकाची कुंडली तुमच्याकडे आली, तिथे धनु लग्न आहे, भाग्याला कधी त्याला चांगली गती मिळेल असा विचार करायचा असेल, त्यावेळेला मूळचा गुरु हा सप्तम स्थानामध्ये आहे. म्हणजे ह्या जातकाचं भाग्य जातकाच्या जीवनामध्ये 26व्या वर्षी ठाम आहे. तर मूळचा गुरु कुठे आहे? मिथुनेला आहे की नाही? होय. हो. मग तिथून तो खवेदांशामध्ये जाणार आहे की नाही? सिंह राशीमध्ये जाणार की नाही? तो 26व्या वर्षीत जाईल की नाही? हा. बरोबर आहे. 26व्या वर्षीत जाईल ना. 26व्या वर्षी. हो. हा, मग 26व्या वर्षी जेव्हा जाईल, तर आता आपण जर असा विचार केला तर 66 अधिक 6 72, 72 आणि 20 किती झाले? 92. 92च्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये विदिन दॅट 7 डेज, कारण जे भाग्यस्थान आहे ते 11 अंशाचं आहे, हे लक्षात हे विसरायचं नाही. भाग्यस्थान हे 11 अंशाचं आलेलं आहे. मूळ लग्न कुंडली किती अंशाची आहे? 11 अंशाची आहे ना, 1140ची आहे ना, 1149 आहे. किती आहे? 11-16 आहे. मग 11-16 म्हणजे 11 अंश तुम्हाला भाग्यस्थान, पंचमस्थान हे पाहिलंच पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला भाव मध्यस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे. भाव आरंभ नाही किंवा भाव अंत नाही, भाव मध्याचा विचार केल्यावरती तो भाव मध्याला स्पर्श करेल. त्यावेळेला तिथे जे 11 अंश असतील, म्हणजे त्या ठिकाणी जातकाचा नियम असा आहे की तिथे त्याचा घटना होईल. मग ती विवाह संदर्भातील असो, विवाह सुद्धा शुभ कारक आहे ना. मग कधी कधी जेव्हा तुम्ही जाऊन एखाद्याची पत्रिका पाहता आणि त्यावेळेला विवाह जमत नाही आणि जमला तरी अनर्थ होतो, तर त्याला कारण काय असतं? त्याला कारण पण तेच असतं. कळलं? आलं लक्षात? हा, बोला. आता आपण असं कवितांश घेतोय आणि आता गुरुमुळे घडणाऱ्या शुभ घटना एवढ्याच आपण विचार केला, तर गुरु हा मिथुन एक सप्तमात बसलाय, पण आपण भाग्याचा विचार करणार म्हणून आपण नवम स्थानाकडे गेलो आणि म्हणून आपण 26व्या वर्षावर कॅल्क्युलेशन केलं की लक्ष केंद्रित केलं. लक्ष केंद्रित केलं. आता 26व्या वर्षी काय डोक्यात घेतलेलं विसरले परत. 26व्या वर्षी विसरले सर मी. 26व्या वर्षी 11 अंश ज्या वेळेला गुरुचं भ्रमण सिंह राशीमध्ये होईल. आता मला असं विचारायचं होतं की खविदांशामध्ये गुरु वृषभ खविदांशामध्ये आहे, मग आता या भाग्यस्थानात आणि वृषभ खविदांशाचा समन्वय कसा? नाही सांगतो तुम्हाला.
हा. आता ज्या वेळेला तुमच्याकडे कोष्टक असेल ना, तर 11 अंशाला सिंह राशीमध्ये कुठला खवेदांश येतोय अच्छा. हा. त्याच्यावरती तुम्हाला अग्नितत्व धनु, मेष आणि सिंह हे अग्नितत्व आहे की नाही. हो. मग त्यावेळेला त्या राशीमध्ये तो जेव्हा स्पर्श करेल, दुसरा नियम असा आहे मॅडम, परत लक्षात घ्या. मी तुम्हाला मगाशी पण पंचम स्थानाबद्दल सांगितलं की 11 अंशाला ग्रह हा वक्री होतो का. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे. गुरु नाही. मग ज्यावेळेला सूर्य मागे असेल आणि हा. सूर्य जेव्हा कुंभात जाईल त्यावेळेला 11 अंशाला असताना तो वक्री होणार नाही. गुरु कुंभेत जाईल तेव्हा ना. त्यावेळेला तो वक्री होणार नाही. हा. एक मिनिट सांगतो. जेव्हा तो मकरेत असेल त्यावेळेला पण वक्री होणार की नाही. रवी मकरेत सूर्य- असेल तेव्हा. तेच ना, सूर्य मकरेत असेल त्यावेळेला गुरु वक्री होईल की नाही. हा, रवी वक्री होईल. बरं, नाही वक्री रवी कसा वक्री होईल, गुरु वक्री रवी होईल. ना, गुरु त्याच्यानंतर मॅडम 10, 11, 12 या 3 स्थानामध्ये जेव्हा जेव्हा रवी भ्रमण करेल, गुरु वक्री होईल. 10, 11, 12 राशीमध्ये जेव्हा रवी असेल म्हणजे त्या ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च त्यावेळेला गुरु वक्री असणारच असणार. माझ्याकडे काही पुस्तक वगैरे नाहीये. तुम्ही बघा, सिंह राशीमध्ये 11 अंशाला गुरु वक्री होणार. बरं, आता त्यानंतर हळदणकर मॅडम आणखी एक उत्तर देतो तुम्हाला मी. ज्या वेळेला कुठलाही ग्रह जेव्हा एखाद्या राशीमध्ये क्रांती करतो म्हणजे प्रवेश करतो, तो रवी शिवाय प्रवेश करू शकत नाही. हे नियम आहे. ज्या वेळेला सिंह राशीमध्ये रवीने प्रवेश केला असेल, गुरुने प्रवेश होणार हे ठाम आहे. कोणत्या वर्षी हे आपल्याला निश्चित करायचं आहे. ते वय वर्ष 26 आलं बरोबर हा. हो. नाही का. हा. मग तुम्हाला वाट पाहायची 26व्या वयापर्यंत त्याचं भाग्य म्हणजे शुभ ज्ञानम, हा. शुभ कामासाठी. हा. बरोबर आहे. होय. म्हणजे त्या दरम्यान तुम्हाला जातकाला ठाम सांगायचंय की तुझ्या भाग्याची दिशा ही वयाच्या 26व्या वर्षी विदिन दॅट 7 days 11 अंशाला जेव्हा स्पर्श होईल त्याच्या विदिन द 7 days तुझ्या जीवनाला नवीन भाग्याची दिशा सापडेल, मिळेल. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला जर माहिती नसेल ना, तर पुढे जाऊन आपण प्रवास करू शकणार नाही. राजधानीमध्ये बसल्यानंतर राजधानी दिल्लीला कधी स्पर्श करते. आणि आता तर वंदे भारत आहे. बरं, बोला भागवत मॅडम. तर या केसमध्ये जर ऑलरेडी भाग्यस्थानात राहू वगैरे बसला असेल आणि गुरु जरी गोचरीने तिकडे गेला तर मग त्रासच नाही, आहे. मग नाही, मग तुम्हाला विचार सोडून द्यायचा आहे. हा. म्हणून तर मूळ कुंडलीच्या आधारावरती बरोबर. तुम्हाला सगळ्या षष्टांश आहे, अक्षवेदांश आहे, ह्या सांगायच्याच आहेत, कवेदांश आहेत. नाही तर बरोबर. होणार नाही. हम्म. थोडासा हा डिफिकल्ट पार्ट आहे. बघा, गेल्या वेळेला आपण विषयांश शिकताना पण 2 वेळा विचार केला माहिती आहे तुम्हाला. 2 लेक्चर घेतले. हो. मग तसाच हा पण भाग जो आहे तो एवढा सोपा नाही आहे. म्हणून तर कोण बरोबर. शिकवायला मागत नाही. बरोबर. कटकटीच आहे ना. पण आता गणित पाठांतर पाहिजे तुमचं. आता गणित पाठ करायचं असेल तर ते माझ्याकडे काय मला शिकवता येणार नाही. ते चव्हाण मॅडमकडे शिकायला लागेल. ते काही मला जमत नाही. मग याचा अर्थ जेव्हा जेव्हा रिकामं पॉकेट असेल मूळ कुंडलीत आणि गुरु तिकडे तिकडे जाईल तर तो चांगलं काही ना काहीतरी फळं देऊन मगच नक्की. जाईल प्रत्येक येस वेळी. येस. तसा गुरु, शुक्र, चंद्र, बुध आणि हा. सूर्य सुद्धा पॉझिटिव्ह हे आहे. पण ओके. त्यांना अडथळे नको आहेत. परत लक्षात बरोबर. घ्या. हा. त्यांना अडथळे नको आहेत. त्यांना वाईट ग्रहासोबत जर तो जाणार असेल तर तो तुम्हाला फलादेश देणार नाही. करेक्ट. बरोबर. येस. मग कम्युनिकेशन आहे किंवा तत्सम जी काही वार्तालाप आहे आपला पती पत्नीचा किंवा भावंडांचा, आई वडिलांचा, हा पण एक कम्युनिकेशनचा भाग आहे ना. तो मिळत नाही माणसाला. का मिळत नाही? कारण मूळ कुंडली ही त्या जातकाच्या जीवनामध्ये तापदायक ठरलेली असते म्हणून. बरोबर. मूळ कुंडलीच्या वरती फलादेश अवलंबून आहे. थोडस कठीण वाटेल पण ते तुम्हाला तिथपर्यंत जाता आलं पाहिजे.
थँक्यू. येस. चव्हाण मॅडम, तुमचं मनोगत काय? हो सर, बरोबर आहे. आता हे नक्की झालं की मकर, कुंभ आणि मीन या 3 राशीमध्ये सूर्य प्रवास करेल. त्या वेळेला गोचरीचा गुरु हा त्या ठिकाणी वक्री आढळला जाईल की नाही? सिवेत सांगताय, सिवेत गुरु असेल तेव्हा. सिंह गुरु असेल सिवेत तेव्हा. गुरु म्हणजे धनुमध्ये गुरु जाणार, रवी असणार तेव्हा तो वक्री होणार ना. एकाच तत्वात जातो तेव्हा तो वक्री होतो. हा, मग तेव्हा त्याच्या पुढे पण मकरेला पण वक्रीच हा, असणार ना. मकरेला पण वक्री असणार आणि कुंभेला पण वक्री असणार, पण स्टार्टिंग धनु आहे. स्टार्टिंग धनुला मॅडम उत्तरा नक्षत्र जे आहे ना हा त्याच्यानंतर होईल. हा उत्तरा नक्षत्र जे आहे ना तिथपासून होणार. तिथपासून होईल. हो. म्हणून पूर्वाषाढा उत्तराषाढा, तो पूर्वाषाढामध्ये वक्री होणार नाही. ती फक्त झलक असते की वक्री होणार आहे. तेव्हा त्या ग्रहाची गती ही थोडीशी मंद होते. आकाशामध्ये या सगळ्या ग्रहांचा विचार असा तुम्हाला करता आला पाहिजे. आता तुम्ही जे शास्त्र शिकत आहात ते लेवल 9च्या वरचं आहे, वाचस्पतीच्या वरचं आहे. बोला सर, एक विचारू का? हा, बोला. हा गुरु 26व्या वर्षी भाग्य उदय करतोय, तर या माणसाला भाग्याचे हे म्हणजे जॉब लागला असेल का, असा विचार करू शकतो का आपण? भाग्य अनेक प्रकारे माणसाचं उदयाला येतं. असं पंचम स्थानामध्ये गेला तरी सुद्धा आनंद झाला, तर मुलगा झाला तर आनंद झाला आहे की नाही? हो पत्नी हो आली तर तो आनंद झाला आहे की नाही? पण हो ना. कदाचित 24व्या वर्षी त्याचं लग्न झालं असेल किंवा होईल हे आपण सांगू बरोबर. शकतो. बरोबर आहे. दुसरा भाग ओके. असा आहे की जर जातकाचा दशम स्थानाशी संपर्क येतो तर 26व्या वर्षी का 27व्या वर्षी तो प्रमोशन मिळेल, त्याला तो प्रमोट होईल. तो मोठा. दशम स्थान वाईट नाहीये, पण तिथे तो शुभग्रह आहे, तो शुभच काम करणार आहे. म्हणून ह्या कुंडलीचं नावच असं आहे, शुभ अशुभ ज्ञानम. अशुभ गोष्टी पाहायच्या असतील तर अशुभ, शुभ गोष्टी पाहिजे तर शुभ. कळलं? हो सर. म्हणजे ह्याला असणारी गुरु बघा, सगळ्याकडून गुरु, जेव्हा मी मागे पण सांगितलं होतं, गुरु ज्या ज्या स्थानातून भ्रमण करेल, अडथळा असेल तर तुम्हाला ती पूर्ती होणार नाही. पण पुढे जाऊन जर अडथळा नसेल तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये चांगल्यापैकी यश मिळेल. मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. उदाहरण, जसं माझं लग्न झालं त्यावेळेला मिथुनेमध्ये गुरु होता आणि तिकडे शुभग्रह शुक्र आहे मुळात, आणि त्यावेळेला लग्न जमलं, प्रश्न मिटला, शुभ कार्य झाले की नाही? हो झालं. मग आता तसंच माझ्या बायकोचं सुद्धा त्या ठिकाणी मिथुनेला गुरु होता, त्याला लग्न झालं, म्हणजे आमच्या दोघांचं मिथुनेलाच गुरु होता. ओके सर, धन्यवाद. मग तुम्हाला लॉजिक असाच विचार केला पाहिजे. आपल्या कुंडलीवरून ज्योतिष जास्ती शिकता येतं. चव्हाण मॅडम, बरोबर आहे की नाही? हो सर, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणून आपल्या कुंडलीला दुर्लक्ष करू नका. मिथुनेत गुरु होता तेव्हा सप्तमावर दृष्टी होती तुमच्या. हा, ठरलेले नियम आहेत. कळलं? मग तसाच लग्नामध्ये शनी पण चालला होता. हो. त्यांनी आणि गुरुची दोघांची सप्तम स्थानाशी येस, करेक्ट करेक्ट. हे लॉजिकच तुम्हाला शिकलं पाहिजे. ज्योतिष म्हणजे काय? उगाच कपडे चिंध्या फाडत बसा आणि नंतर त्याला परत शिवत बसा, असं नाहीये. सिस्टम यू शुड नो. इफ यू आर नॉट नोईंग सिस्टम, यू विल बी फेल इन प्रिडिक्शन. षोडश वर्गावरती एकही पुस्तक जालिम नाहीये. अशी भंगार भरपूर आहेत, पण जालिम पुस्तक नाहीये. देशमुख मॅडम, तुम्ही आता तुमच्या लायब्ररीमध्ये जी तुम्ही रोज टाकता त्याच्यामध्ये षोडश वर्गाचं पर्टिक्युलर पुस्तक आलंय? नाही, अजून नाही आलं सर. चांगलं असं आलंच नाही. चांगलं आलंच नाहीये. मी पण वाट पाहते खरं म्हणजे. पुस्तकच नाही आहे तर वाट पाहून काय करणार? तेही आहे म्हणा. असं आहे ना, पुस्तकच नाही.
बरं ठीक आहे. आणि ठीक आहे, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, पण कुंडली समजणं गरजेचं आहे. परत सांगतो, मूळ कुंडलीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्या मूळ कुंडलीवरतीच सगळ्या गोष्टीचा अनुभव आपल्याला मिळतो. त्याचा कालावधी हा तुम्हाला ठरवता आला पाहिजे. त्याकरता गती माहिती पाहिजे, तो ग्रह कधी प्रवेश करणार आहे ते माहिती पाहिजे, राशांतर कधी होणार आहे, क्रांती त्याची माहिती असणं गरजेचं आहे. सूर्याशिवाय कुठल्याही ग्रहाला राशीचा प्रवेश करता येणार नाही. आणि कक्षेच्या अलीकडचे ग्रह शिका, कक्षेच्या पलीकडचे ग्रह शिका, हे सगळे ग्रह जेव्हा प्रवास करतात त्याला सूर्याच्या गतीवरती अवलंबून असतो. आणि कालांतराने मंगळ हा दीर्घकाळ वक्री मार्गी एकाच राशीमध्ये 180 दिवस असतो. त्यावेळेला त्याची पोझिशन जेव्हा सूर्यापासून दुसरीकडे जाते त्याच वेळेला तो राशी प्रवेश करू शकतो. अदरवाईज तो तिथे ठाम मांडून बसलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ज्योतिष शिकताना. बोला. सर तुम्ही हे जे दोन्ही पंचांग सांगितले, जन्मभूमी आणि मुंबई समाचार आहे, मुंबईला कुठे मिळतील नेमके? मुंबईला तर आमच्या इथे भुलेश्वरला पुष्कळ. तुम्हाला बोरिवलीला तुमचं कोण आहे मुंबईला इथे? नाही, माझा मुलगा चाललाय ऑफिसच्या कामाने मुंबईला, तर त्याला सांगते मी. ते कुठे जाणार आहेत ते विचारा. पनवेल आहे बहुतेक, नाही, मग पनवेल का त्यांना पवई असं काहीतरी. पवई असेल तर मिळेल. सर पण ते पनवेलला दोन्ही पण गुजरातीमध्ये आहेत ना? हो, मग गुजराती काय पंचांग. झालं? हो, तुम्हाला कुठलं वाचता आहे? येतं, आम्हाला थोडी येतं. नाही सोपं आहे ते, सोपं आहे. नाही, मी अमेझॉनला चेक केलं, आता अमेझॉनला अवेलेबल आहे बहुतेक, मग गुड. पण ते गुजराती आहेत. मग गुजरातीमध्येच आहे ते. ते कशाला हा मराठी छापतील? अहो मला हा सांगा. ना. नाही, पण आपल्याला थोडंफार तर समजतं ना गुजराती. थोडंफार काय 90% समजेल. हा, म्हणजे वाचता येतं, असं अजिबातच वाचता येत नाही अशातला भाग नाहीये. बरोबर आहे, सर 90% समजेल, मी सांगतो. सर हाँ, जन्मभूमि में हिंदी में दिया है, ऑल नक्षत्र एंड ऑल आर इन हिंदी. हा, हिंदी जन्मभूमी. एडिशन हिंदी मिळतं सर. हिंदी एडिशन आहे. हो, मी घेतलं हिंदी Very- मुंबईवरून very- मागवलं मी. व्हेरी फाईन. चलो, अच्छा आहे. ओके सर. मिळेल मिळेल. दादरला वगैरे मिळेल? हा, दादरला तर भरपूर पंचांग आहेत. हो, दादरला तुम्हाला गजानन बुक डेपो मध्ये मिळेल, आयडियल मध्ये मिळेल, IDL मध्ये बुक स्टॉल में मॅजेस्टिक मध्ये मिळतं है, मिळेल, ऑल बुक मॅजेस्टिक मध्ये स्टॉल. मिळेल, ऑल बुक स्टॉल. अच्छा अच्छा, ओके सर. मार्केटिंगचा अप्रोच कसा आहे माहितीये का? हम्म. ते गुजराती आहे काय, आपल्याला येत सगळं का? हा, देशपांडे, हा, बोला. नमस्कार. नमस्ते. आता आपला विषय झाला की षोडश वर्ग कुंडल्यांचं पुस्तक बाजारात उपलब्ध नाहीये. तर त्या संबंधाने मी बोलतेय. तर आपण देवव्रत बुट सरांचा पण उल्लेख केलात. तर त्यांच्याच तसं कालिदास युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरेट घेतलेल्या विनीता पाठक मॅडम म्हणून आहेत. तर त्यांचं षोडश वर्ग कुंडली पुस्तक अवेलेबल आहे. मी त्याचं अवलोकन करते आणि त्यामुळे तुम्ही शिकवता तेव्हा एखादी संज्ञा माझ्या गतीप्रमाणे मला ती आकलन होती. असं आहे, पण ते एक पुस्तक उपलब्ध आहे मराठीतून. ऐका ऐका, त्यांना सांगा, आता मी जे तुम्हाला शिकवले ना हा, त्याच्यामध्ये ह्या कुंडली बद्दलची माहिती दिलेली आहे का? हा अक्षरे षोडश लावून. वर्ग म्हणजे सगळे आपण तुम्ही अगदी ते शास्त्र टेक्निकल पाहिजे तुम्हाला, फलादेश पाहिजे, फलादेश पाहिजे मॅडम. ते सोडून दाखवलेले कुंडले असतात, आपण जसे घेतो एखादं उदाहरणार्थ. ते त्यांचं म्हणणं नाही, तसं नाही. आता जी कुंडली आपण मांडलेली आहे हम्म. त्या कुंडलीवरती त्या चर्चा करतील का? हो, नक्कीच. मग सांगा, एक दिवस बोलवा. तर त्या डॉक्टर मॅडम आपण बघूया. पण ते कसं आहे, त्यांचे पेड क्लासेस असं ते ऑनररी आहे. आता आपल्यासारख्याकडे येतील तर रिक्वेस्ट करून पाहूया. तसं झूमवर कसं बरोबर आल्या त्या. काही नको, तुम्हाला पसंत पडलं माझं व्याख्यान तर या, नाही पसंत पडलं. त्या व्याख्यानाबद्दल बोलत नाही, पुस्तक उपलब्ध नाहीये, तर ते एक पूर्वीच मला नाही, ते पुस्तक काय आहे आम्ही वाचलेलं. लेखनाची कला ही वेगळी असते, शिकवण्याची कला ही वेगळी असते, नक्कीच. कळलं का? आता तुम्हाला मी व्याख्यानं माझी तुम्ही ऐकता, कितीतरी व्याख्यानं ऐकली की नाही, तुम्ही उपस्थित होतात की नाही?
व्हॉट इज युअर ओपिनियन? आकलन होण्यासाठी समक्ष गुरुशी संवाद सहवास नाही पण आता मला सांगा, मी माझी व्याख्यानं तुम्ही ऐकता, तर तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा मला. नाही समोरच्याला कळेल हे इथपर्यंत त्याचं ते सूक्ष्मता काय आहे, मधले संदर्भ काय आहे, शंकांचं निरसन काय आहे ते हे पुस्तकात दिलेलं आहे का? तिथे फक्त हे आत्ताच्या सारखं मांडायचं कसं खवेदांश कुंडली किंवा त्याच्या कुंडल्या असं एवढंच असतं. तुम्हाला तेच म्हणायचं आहे ना मॅडम, फलादेशाची कुंडली दिलेली आहे का? मी आता जी तुम्हाला फलादेश शिकवला की जातकाच्या जीवनामध्ये शुभ अशुभ घटना कधी होतील, तर त्या ठिकाणी खवेदांशाचा वापर कसा करावा याबद्दल विश्लेषण 2 तास करताना पुस्तक होतं 100 पानाचं. कळलं? एका कुंडलीवरती. हो. कळलं? ठीक आहे, चला नेक्स्ट. आणखी कोण आहे दुसरं? तर ते जे पुस्तक त्या मॅडम म्हणतायत त्याच्यात तर खवेदांशाचे अंश दिले असतील तर त्या आपल्याला पाठवू शकतील ना फोटो त्याचा त्या पुस्तकात? ते तर काय, आता बघा त्यांना विचारा तुम्ही. ते सोपं आहे मॅडम, त्या अंशामध्ये जाऊ नका. फिजिकल हे करू नका. तुम्हाला तयार कुंडली मिळते आणि तुमच्या लक्षात जर गणित असेल, आता मी तुम्हाला शिकवताना माझ्याकडे काही नोट्स नाही, माझ्या लक्षात गणित आहे, त्याच्यावरती फलित आहे. गणितशिवाय फलित होणार नाही. बरोबर. ठीक. नेक्स्ट कोण आहे आणखी? आहे प्रश्न कोणाचा अजून? नाही सर. ठीक आहे, चला आता आहे. बोला देशपांडे मॅडम, विचारा. बोला. नाही हँड रेस केलेला हे करते. ठीक. बरं, आता निघायला पाहिजे. मुकुल भाऊ तुमचा क्लास आहे ना? आहे सर. हा ठीक आहे, चला आता कोणाला काही अभिप्राय द्यायचा असेल, प्रश्न विचारायचे असेल ते विचारा, आपण त्याच्यावरती चर्चा करू. चाय पे चर्चा पासून आम्ही सुरू केलं. अजून एखादी कुंडली घ्या सर. ठीक आहे, घेऊ. हा घेऊ. कसं आहे मॅडम, जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये एक आम्ही संस्था स्थापन केली होती, तर तेव्हा चाय पे चर्चा हा विषय होता आणि त्यावेळेला शाखेमध्ये चहावरती चर्चा करायची आपल्या देशाबद्दल, आपल्या प्रांताबद्दल. तसं हे ज्योतिष आहे, तर ज्योतिष पे चर्चा. हो सर, एक खवेदांशी पाहिजे म्हणजे थोडं जे काय कन्फ्युजन आहे, थोडा जो गोंधळ आहे तो दूर होईल. ठीक आहे, ठीक आहे. ओके सर, थँक्यू. पुढे आणखी कोणाला बोलायचं आहे कोणाला? हलदरकर मॅडम बोला तुम्ही. बोलते. आज गेल्या पिरियडला आपण त्रिशांश कुंडली अरिष्ट ज्ञानम असं घेतलं आणि आज सरांनी खवितांश कुंडली अशी घेतली. खरं केवळ अरिष्ट ज्ञान जाणून घ्यायचं असेल तर चारही पापग्रहांचा आपण सम आणि विषम राशीतून आलेले ग्रह असा विचार केला होता. पण आज आवाज येतोय ना सर? हो हो. पण आज शुभ आणि अशुभ घटना या दोन्ही घटनांचा विचार आपण एकत्र खविदांशावरून करतोय आणि लग्न कुंडलीमध्ये जे ग्रह राहू सोबत किंवा केतू सोबत बसलेले आहेत किंवा मुळातच ज्या ग्रहांची युती ही अशुभ समजली जाते आणि त्यांच्यासोबत पापग्रह बसलेले असतील तर आपण खविदांश कुंडलीवरून त्याचा अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट सरांनी पहिलीच क्लिअर केली आहे की आपल्याला खविदांश कुंडली मांडायची नाहीये. ती आपण आता कॉम्प्युटरमुळे इन्स्टंट कुंडली मिळवतो. पण प्रत्येक कुंडलीवरून तो ग्रह जाताना तो किती कालावधी ऑक्युपाय करेल आणि किती कालावधीसाठी अशुभ फळं देईल यासाठी मात्र आपल्याला गणिताचा आधार घेतलाच पाहिजे. तर ह्या गोष्टी जसं शेवटी सर एक असं म्हणाले की षोडश वर्गावर जालिम असं पुस्तक नाही, पण
ही गोष्ट अगदी खरी आहे की जालिम आपण कशाला म्हणतो, जे अचूक समस्या सोडवतं, अचूक त्या आजारावर उपाय देतं किंवा आजार संपवतो, त्याला आपण जालिम औषध असं म्हणतो. तसं इथे तुम्ही ज्या काही शंका कशाही असू देत, म्हणजे तुम्ही असे टपूनच बसलेले असतात की शंका आली रे आली की तुमचं उत्तर तयार असतं. तर याच्यासाठी ही जी अचूकता आहे ते अचूक ज्ञानावर अवलंबून आहे, अगाध ज्ञानावर अवलंबून आहे. तर खविदांशामध्ये ख म्हणजे आकाश, या आकाशरूपी पटलावर शुभ आणि अशुभ घटना दर्शवणारी जी ही कुंडली आहे, त्या कुंडलीमध्ये खविदांशामध्ये जिथे तो पॉकेटमध्ये जे राहू केतू सोबत जे ग्रह बसलेले आहेत, त्यानुसार त्या खविदांशामध्ये जेव्हा इथून ग्रह भ्रमण करेल मुख्य कुंडलीमध्ये, तेव्हा त्या अंशामध्ये तेवढ्या कालावधीसाठी आपण अशुभ घटना बघायची. आणि शुभ घटनेसाठी तुम्ही आवर्जून सांगितलं की जिथे जिथे कोणतंही पॉकेट रिकाम आहे तिथून शुभ ग्रह जाताना, मग तो शुक्र असू दे, सूर्य सुद्धा, आपण एरवी पापग्रह म्हणतो, पण तो चांगल्या गोष्टी जास्त घडवत असतो. तेव्हा तिथून गुरु, शुक्र, बुध, चंद्र यासारखे ग्रह जाताना ते आपल्याला चांगले शुभ घटना देतील. म्हणजे आपल्याला जातं जेव्हा शुभ घटना कधी घडू शकेल आणि अशुभ घटने कधी होऊ शकेल हे आपण अंदाजाने सांगायचं. अशुभ घटना कधी घडेल असं विचारायला आपल्याकडे कोणी येत नाही, पण हे चांगलं कधी घडेल हे विचारायला मात्र नक्की येतो. तेव्हा खविदांशाचा विचार आपल्याला करता येतो. आता या सर मी अभिप्राय देण्याला सक्षम नाही, पण मला काय यातून मिळालं, मला काय कळलं हे मी सांगत असते नेहमीच. तर आता देशमुख मॅडमनी सुचवलंय तसं खविदांश तुम्ही अजून एक घेणार आहात, तोपर्यंत आम्हाला 1-2 तरी कुंडल्यांचा अभ्यास आमच्याकडून व्हायला हवा, तर आम्ही काहीतरी अधिक विचारू शकू आणि तुमच्याकडून हा एक जालिम औषध घेऊ शकू. तेव्हा सर, लेक्चर खूपच चांगलं झालं आणि खूप बारकाईने तुम्ही सांगताय आणि आम्ही ते घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. पण मागची पानं उलगडली की परत असं वाटतं, अरे बापरे, हे मला कळलं होतं, मी तेव्हा हे सांगितलं होतं, पण अजून मला त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तेव्हा सर, आम्ही तुमच्या ज्ञानाचा पुरता उपयोग करून घेणार आहोत आणि अचूकतेकडे जाणार आहोत. तुमच्या सगळ्या मार्गदर्शनासाठी सगळ्या विद्यार्थ्यांकडून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. दुसरा आपला विषय जो राहिला तो राहू बद्दलचा राहिला. राहूची गती जी आहे ती खविदांशामध्ये 8-8.5 दिवसाची आहे, त्याची नोंद करावं. कारण का राहू जो आहे तो साधारणतः 45 कला जाण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी घेतो, 9 दिवसाचा. कळलं का? तर त्या ठिकाणी यदाकदाचित एखादी वाईट घटना घडण्यासाठी तुम्हाला अलर्ट राहिलं पाहिजे विदिन दॅट 9 days. ओके? होईल सर. पुढे आणखी कोणाला काय बोलायचंय? कुबल मॅडम, चव्हाण मॅडम बोलतील. खूप छान झाला क्लास, एकदमच सुंदर. कारण एकदम ऍक्युरेट तुम्ही जेव्हा सांगता की इतके दिवस होणार, तितके दिवस त्रास होईल, 45 कला जायला 9 दिवस, हे मात्र कधी कुठेही कोणी सांगणार नाही. आणि हे माहिती असणं पण गरजेचं आहे, ग्रह किती दिवस तिथे त्रास करू शकतो वगैरे. तर हे खूप छान सांगितलं तुम्ही आणि क्लास अतिशय सुंदर झाला आणि समजलं म्हणजे आम्हाला की एखाद्या ग्रहावरून ग्रह जातानाच तेव्हा तिथे त्रास होतो, हे नक्की आहे. तेव्हा खूप छान झाला सर क्लास, सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही जे सांगितलं की हे 9th लेवलचं ज्योतिष आहे ते अगदी खरं आहे, कारण हे इतकं डिटेल गोचर कधीच कोणी सांगत नाही. आणि तुमचं म्हणजे एवढं बऱ्याच गोष्टी तर इथे एका खवेदांशात ग्रह किती दिवस राहतो हा हिशोब तर कुठल्याही पुस्तकात नाहीये, कुठल्याच नाही. माझ्याकडे मी अनेक पुस्तकांच्या ह्याच्यातनं गेलीये, मी त्या ऍस्ट्रो ज्योतिष लायब्ररी मधले अनेक पुस्तकं पाहिले, पण कुठल्याही पुस्तकात नाहीये. बिलकुल नाही. त्यामुळे खूप छान झाला क्लास आजचा, अगदी खरंच खूप छान झाला. मॅडम, कसं आहे की 2 तासाचं लेक्चर पुस्तक मध्ये लिहायचं असेल ना तर 100 पानं लागतील.
बरोबर आहे. आणि ते फक्त वर्णन काय करतात, हा इथे आहे, तो तिथे आहे, तो तिथे आहे, असं होईल तसं होईल. आता काय होत नाही असं, कळलं का? नाही, फक्त पोझिशन वाईजच फक्त फलादेश असतो. असं हा. एका खवेदांशाचा ग्रहाचा आणि कालावधी वगैरे असं कधीच कुठेच नाहीये. आणि दुसरा भाग असा मॅडम, मी काय हातामध्ये पुस्तक घेऊन असं नमाज पडत नाही, कळलं का? बरोबर आहे. मी आपला डायरेक्ट हे असतं. छान झाला तुमचा क्लास, अगदी छान झाला आजचा. कारण का की लोक हातात पुस्तक घेणार, मग इकडे बघणार, तिकडे बघणार. माझं तसं नाहीये. मी एकदम, मला लक्षात असतं. आतापर्यंत तर anyway, सगळेच षोडश वर्गाचे क्लासेस खूप छान झाले. ठीक आहे. थँक्यू सर. काय आहे मॅडम, आता आपण बघा जीभूत सिम्बॉल शिकतो. का नाही कोण मराठीमध्ये शिकवत? हो. का नाही शिकवत? हम्म, कारण साहित्य नाहीये त्यांच्याकडे. बरोबर. असं आहे. कुबल मॅडम, तुमचं म्हणणं, तुमचा अभिप्राय सर बोला. सर तुमच्या डोक्यामध्ये पूर्ण कॉम्प्युटराइज लायब्ररी आहे. तुम्ही प्रत्येक विषयामध्ये एवढं डीप शिकवताना की म्हणजे लेवल आमच्या डोक्यामध्ये शिरत नाही पर्यंत असं होतं. खूप ठीक आहे, असं आपल्याला प्रयत्न एवढ्या करायला हरकत नाही. पुस्तकांमधनं नाही, पुस्तकात मी सांगितलं ना, पुस्तकामध्ये आपली चॅलेंज आहे लेखकाला. ते फक्त सराउंडिंग एवढी लायब्ररी शिकवणं. नाही, खरंच नाही सर. बोला बोला. एनिवे, हरकत नाही, तुमचं नेटवर्क कट होत आहे. आता कुबल मॅडम आपलं हे करतील अभिप्राय. बोला कुबल. सर नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला नमस्कार. आणि हळदणकर मॅडम तुम्ही पण अतिशय छान अभिप्राय दिलेलाच आहे, देण्याचा प्रयत्न पण केलाय. आता मी जास्त काही बोलत नाही, पण सर म्हणजे माझ्याकडे तर शब्दच नाही. मी नेहमीच म्हणते म्हणजे खवेदान सारखी कुंडली सुद्धा आम्हाला पहिल्या क्लासमध्ये ऍटलिस्ट 60% वर म्हणजे मला वाटतंय जे ऍक्च्युअल ज्योतिषचा अभ्यास करतात त्यांना समजलीच असावी. आणि इतकं चांगलं पुस्तकात तर मिळणार नाही. तर मी खरंच सर तुम्हाला आता म्हणजे कसं शक्य होईल बघा, पण तुम्ही हे लेक्चर्स तर आमच्याकडे आहेच. आता मी थोडं ह्या विषयाला सोडून बोलतेय कारण हे तर सगळ्यांना कळालंच आहे. आता तुम्ही गोचर छान सांगितलं, कसे ग्रह फळ देतात ते पण सगळ्यांना कळालंच असावं असं मला वाटतंय. सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर पण तुम्ही 100% देण्याचा प्रयत्न केला, नाही दिलेच असं मी म्हणेल. आता बघा त्या हळदणकर मॅडम सारखंच झालं, मी पण विसरले मी काय बोलत होते सांगा कोणीतरी. तर म्हणजे तर मला असं म्हणायचंय की तुम्ही सुद्धा असं लिहा ना सर, म्हणजे आपण ते कसं सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं ते बघू. पण म्हणजे अतिशय उत्तम, म्हणजे तुम्ही जे सांगताना म्हणजे इतका 100% प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे मला तर नाही वाटत कोणी देईल सुद्धा, दिला तर नाहीच आहे. पण म्हणजे असं बोलणं कितपत योग्य आहे माहित नाही, कारण आपलं रेकॉर्डिंग जाते सगळ्यांकडे. पण म्हणजे खूपच म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे असं ऐकतच राहावं असं वाटतं. आणि खरंच म्हणजे ते आमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं आणि आम्हाला ते विचार करायला लावतं. तुमच्या इतका पटकन म्हणजे एवढा विचार आमच्याकडे येईल असं नाही, पण आम्ही तो विचार करू शकतो एवढा कॉन्फिडन्स तुम्ही प्रत्येक लेक्चरला आम्हाला देऊन जाता. आणि तरी सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने, जशा देशमुख मॅडम म्हणाल्या, आपल्या हळदणकर मॅडम म्हणाल्या, तर तुम्हाला त्रास होईल की आम्ही सारखं सारखं तुम्हाला म्हणतो, पण अजून एक तरी खवेदांशची कुंडली तुम्ही लावाल याची आम्हाला खात्रीच आहे. पण तरी मी विनंती पण करते. आणि सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद मी पण स्वतः देते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांकडून पण. आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. मी नेहमीच म्हणते सर तुम्हाला खूप खूप दीर्घायुष्य लाभो अगदी, आणि तुम्ही सतत आम्हाला असं शिकवत राहा ही नम्र विनंती. थँक्यू. थँक्यू. मुकेश भाऊ, तुम्ही काय म्हणताय? तर सगळा तुमचा नेहमीच सगळे क्लास आपल्यातूनच असतात. कदाचित मी नेहमी म्हणतो की ते आमच्या डोक्यावर काही वेळेला जातात. हे मान्य करायला पाहिजे, कारण जर बेस नसेल तर हे सगळे विषय डोक्यावरनं जाण्यासारखेच आहेत. म्हणून बेस व्यवस्थित पाहिजे. तर बेस असेल तर या सगळ्या गोष्टी समजू शकतात. जसं आता हळदणकर मॅडम म्हणाल्या, चव्हाण मॅडम म्हणाल्या की नेहमी तुम्ही काहीतरी नवीन नवीन देण्याचा नेहमी या सगळ्यांसाठी प्रयत्न करता आणि त्याच्यातून आमचं सगळ्याचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करता. आजपर्यंत आपण कितीतरी असे विषय घेतलेले आहेत
आजपर्यंत ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्ही हा जो काही देण्याचं जी काही तुमची मानसिकता आहे त्यासाठी खरोखर सर सगळ्यांच्या वतीने सलाम. धन्यवाद. धन्यवाद मुकेश भाऊ. परत सगळ्यांना नमस्कार. आणि आता मी मीटिंग मुकेश भाऊंच्या हातामध्ये सोपवतोय. ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद सर.